हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परियान मॉममध्ये तुमचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आज मी बनवणार आहे मोमोज आणि मोमोजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। घरच्या घरी मोमोज कसे बनवायचे आणि तेही खूप सुंदर लागतात। बाहेरच्यापेक्षा पण घरी बनवलेले खूप छान लागतात। त्याच्यामुळे मग मी आज घरी बनवणार आहे। तर पूर्ण रेसिपी बघत राहा। आवडली तर घरी ट्राय करायला अजिबात सुद्धा विसरू नका। आणि लहान मुलांना तर मोमोज खूप आवडतात, त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा, मी जसं करते तशा पद्धतीने। तर चला मोमोजच्या मी रेसिपीला लागते। जो अजूनपर्यंत कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करत राहा। तुम्हाला मेहंदीचा ब्लॉग कसा वाटला हे पण मला नक्की सांगा। मेहंदीचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे। मेहंदी कशी लावावी, कशी भिजवावी, त्यात काय काय इन्ग्रेडियंट्स वापरावे हे सगळं मी कालच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे। अजूनपर्यंत जर कोणी बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। लाईक करणं खरंच खूप गरजेचं आहे, शेअर करत जा। चला आता मी व्हिडिओला सुरुवात करते। बाहेर गेल्यावर बाहेरच्या स्टॉलमध्ये जसे मोमोज मिळतात तसेच मोमोज आज मी घरी बनवून तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी घेतलेला आहे एक कोबी आणि हा कोबी आता मी एकदम बारीक साईजमध्ये कट करून घेणार आहे किंवा मग किसून घेतला तरी सुद्धा चालतो। त्यानंतर मग मी 2-3 कांदे पण घेतलेले आहेत छोटे छोटे, तर ते पण आपल्याला एकदम बारीक असे चॉप करून घ्यायचे। तर इथं मी कोबी एकदम बारीक साईजचा कोबी चिरून घेतलाय आणि इथं मी कांदा चॉप करून घेतलाय। आता हे सगळं एकत्र करून पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। चला तर आता मी किचनमध्ये जाते। तर आता हे कोबी आणि कांदा मी एकत्र करून घेणार आहे। मंचुरियनच आलं हे काय कर मोमोज बनवण्यासाठी। तर हे एकत्र करून घेते। त्यामध्ये मीठ टाकायचे, तर चवीनुसार मी मीठ टाकणार आहे, कारण आता आपल्याला जेवढं मीठ टाकलंय ना तेवढंच बस आहे, परत पुन्हा टाकायचं नाहीये मीठ आपल्याला। जवळजवळ मी 1 चमचा मीठ वापरलं इथं आणि हे छानपैकी असं कांदा आणि कोबी एकत्र करून घेते। मीठ टाकलं ना कोबी आणि कांद्यामध्ये त्याला छानपैकी असं पाणी सुटतं, कारण आहे ना आपल्याला हे सगळं पाणी पिळून काढायचंय, म्हणजे आपले मोमोज जास्त असे गिजगिजे होत नाहीत आणि मोमोज जेव्हा आपण उकडायला ठेवतो ना त्यावेळेस ते खाली चिटकत नाही किंवा फुटत नाही। त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही ना वेगवेगळ्या भाज्या सुद्धा घालू शकता, जसं की गाजर, शिमला मिरची आणि असं वेगवेगळ्या तुम्हाला ज्या आवडेल, ब्रोकोली, तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। आता माझ्याकडे गाजर अवेलेबल नाहीये, नाहीतर मी घातलं असतं। काल मी भाजीला आणायला गेले होते पण माझ्या लक्षात राहिलं नाही आणायचं। तर आता मी फक्त कांदा आणि मीठ आणि कोबी एकत्र केलंय, छानपैकी असं एकत्र करून घेतलंय। आता मी एक बाउल घेतलंय, त्याच्यावरती एक कापड घ्यायचं, सुती कापड घ्यायचं किंवा तुमच्याकडे जाळी असेल तर चांगलंच आहे। तर मी सुती कापड घेतले आणि ह्या सुती कापडावरती आता हे जे मिश्रण आहे ना हे ह्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण ना आपल्याला हे सगळं पाणी ड्रेन करून घ्यायचंय। त्यामध्ये जेवढं पाणी निघतं ना तेवढं सगळं पाणी पिळून काढायचं, म्हणजे मोमोज एकदम छान होतात। मग तुम्ही तसंही केलं तर, तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही तसं करू शकता। तर आता हे सगळं मी असं पकडते आणि तुम्ही पाहू शकताय त्याच्यातून सगळं पाणी निघतंय। तर असं आपल्याला हे असं पाणी पिळून काढायचं आहे, कारण कोबीमध्ये भरपूर पाणी असतं। आपल्याला एकदम मोकळा, सुट्टा आणि सुटसुटीत असं कोबी पाहिजे। जेवढं काढता येईल तेवढं पाणी ह्यामध्ये काढून टाकायचं। माझी ताकद सुद्धा लागत नाही ह्याला। जेवढं पिळेल तेवढं पाणी निघतंय। तर पिळून पाहू शकता तुम्ही किती छोटंसं झालंय हे। छान असं पिळून घेतलंय मी आता।
तुम्हाला दाखवते मी आता किती पाणी निघलंय ते. भरपूर पाणी निघतं, जवळजवळ मोठी पूर्ण 1 वाटी पाणी निघलेलं आहे. आणि हे पाणी फेकून देणार आहे, हे पाणी काय लागत नाही आपल्याला. आणि आता तर बाई मिठाचं ठेवूया. ताट घे गं बुबडी, मोठं ताट. हां घे. तर आता आपण हे सोडून बघू. अशा प्रकारे हे होते. आता गोळाच निघतो डायरेक्ट. तर तुम्ही पाहू शकता ह्याचा पूर्ण गोळा झाला. आता हा सगळा असा सुट्टा करून घेते. ह्याच्यामध्ये 15 ते 20 मोमोज आरामात होतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला साहित्य घालायचे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर. दाखवते मी तुम्हाला काय काय टाकणार आहे ते. तर ग बाळा 2 मिनिटं. तर आता मी कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि ही पण आता ह्याच्यामध्येच मी बारीक चिरून घेते. कोथिंबीर टाकायची कारण कलर पण छान दिसतो, मोमोज दिसतात पण छान. म्हणजे जे आपण स्टफिंग बनवतो ना ते खूप छान दिसतं आणि चवीला सुद्धा लागतं. त्याच्यामुळे मोमोजची रेसिपी आय थिंक मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, पण तरीसुद्धा आज परीला खावंसं वाटलं म्हणून मग मी मोमोज बनवते. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. ती मी बनवून ठेवलेली आहे कारण रात्री मी आळूच्या वड्या उकडल्या होत्या तेव्हा त्यावेळेस ती वापरलेली, तर ती शिल्लक आहे त्यामुळे तीच वापरणार आहे आता. मिरची आणि लसूणची, आलं नाही टाकलेलं बहुतेक ह्याच्यामध्ये, मला आलं खिसून टाकावं लागणार आहे. तर जवळजवळ मी ह्याच्यामध्ये टाकते आता जास्त होईल है ना, मोठा पूर्ण 1 चमचा मी मिरची टाकलेली आहे. आणि मी आलं भिजत ठेवलं होतं कारण बाजारामधून आलं आणलं ना की त्याला खूप माती असते म्हणून. तर आता हे आलं घेणार आहे आणि थोडंसं आलं सुद्धा आपल्याला खिसून घ्यायचे. टेस्ट छान येते त्याच्यामुळे. नक्की तुम्ही करून बघा असं. आलं छानपैकी असे खिसून घेतले छोट्या खिसणीने. आता हे असं ठेवते आलं मी. मला सारखा कपडा लागतो हात पुसायला कारण ओलं मला अजिबात आवडत नाही असं. आणि आता ह्याच्यामध्ये अजून आपल्याला जे काही साहित्य तुम्हाला आवडत असेल ना ते साहित्य तुम्ही टाकू शकता. तरी स्टॉप कर बाळा 2 मिनिट. तर आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी जिरी. तर ती हातावरती अशी क्रश करून टाकायची, थोडी टेस्ट येण्यासाठी, बाकी काही नाही. त्याच्यामध्ये थोडासा नॉर्मली पाव चमचा मी गरम मसाला घालते. तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल ना तर खूपच छान. काळी मिरी पावडर तुम्ही नक्की वापरा, खूप टेस्ट लागते. ब्लॅक पेपर. तर आता झालेलं आहे आपलं स्टफिंग आणि हे आता मी छान हाताने मिक्स करून घेते म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असं त्याला लागलं जाईल. छान असं स्टफिंग झालंय आपलं. आता मी काय करणार आहे, पीठ मळून घेणार आहे मोमोजसाठी. काय पीठ लागतं ते मी दाखवते.
स्टफिंग आपलं छान झालेलं आहे, त्याचा स्मेल पण खूप छान येतोय. तर असं स्टफिंग झालंय, तुम्ही पाहू शकताय. हे आता बाजूला ठेवते आणि पीठ मळायला घेते. तर आता मी मैदा घेते. जवळजवळ हा मोठी बाउलभर मैदा आहे. बोल बोलतात ते, बाउल नाही बोल बोलतात. तर हा मोठा बोल भरून मैदा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ. तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये करायचं असेल तरी सुद्धा काही हरकत नाही, तुम्ही बनवू शकता. त्याच्यामध्ये मीठ टाकले मी आणि थोडंसं तेल पण टाकायचं आपल्याला, म्हणजे सॉफ्ट पीठ होतं. थोडंसं तेल घालणार आहे मी, अर्धा चम्मच तेल घातले. आणि हे आता छान असं हे पाणी घालून मळून घेणार आहे. जास्त पाणी नाही घालायचं, जसं लागते तसंच आपण पाणी घालून हे मळून घ्यायचं. आमच्या परीला मोमोज खूप आवडतात, त्याच्यामुळे मला असं दुपारच्या वेळेला काही नाही काही वेगळं करावंच लागतं. आणि भरपूर दिवस झाला आता मोमोज बनवलेले, म्हणून मग म्हटलं चला आता बनवूया. तर आता हे असं पीठ मी मळते. जास्त आपल्याला ना पीठ घट्ट पण नाही ठेवायचं आणि पातळ पण नाही ठेवायचं, मीडियम ठेवायचं, म्हणजे मोमोज व्यवस्थित येतात. आता पीठ मळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. छान असा गोळा तयार करून घेतलाय आता मी, पाहू शकताय. मस्त गोळा तयार करून घेतलाय. आता हा रेस्ट करण्यासाठी जवळजवळ 10 मिनिटं ठेवून देते आणि त्यानंतर आपल्याला मोमोज करायला घ्यायचे आहेत. तोपर्यंत मी मोमोची दिसते की नाही, तोपर्यंत मी मोमोची चटणी बनवते. आणि चटणी बनवण्यासाठी मी काय काय वापरते, काय काय टाकते, हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग तर आता इथं मी टमाट्याची चटणी, म्हणजे जी मोमोजला चटणी बनवतो ना, त्यासाठी टोमॅटो मी उकडत ठेवलेले आहेत. त्याच्यामध्येच आता मी हा लसूण पण टाकते. आणि ह्याच्यामध्येच तुम्ही जी लाल मिरची असते ना, जी तडका मिरची असते, ती सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. जर नसेल तर आपण लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकतो. तर ते मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला. तर हे छान टोमॅटो उकलेपर्यंत आपल्याला उकडून घ्यायचे आहे. तर हे मी उकडून घेते आणि नंतर पुढची प्रोसेस दाखवते. सगळ्यात माझं फेवरेट मोमोज आहे, तर मग मी मोमोज करणार आहे. तर मम्मीला मिक्सर लागते पीठ असं तयार करून ठेवते.
तर आता मी तुम्हाला व्यवस्थित आणि जवळून मोमोज कसं बनवतात हे दाखवते. काही नाही, खूप सोपं आहे. 2 पद्धतीने मोमोज बनवतात. तर त्यातली एक पद्धत जी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे मी मोमोज बनवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय खूप छान दिसत होते. आणि मी 2 प्रकारचे करणार आहे, ते पुढे दिसेलच. तर आता मी तुम्हाला 2 मोमोज करून दाखवले कशा पद्धतीने करायचे. तर तशाच पद्धतीने आता मी सगळे मोमोज करून घेते आणि करून झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. तर आता मी 2 प्रकारचे मोमोज केलेले आहेत. एक बाहेर मिळतात तसे मोमोज केलेले आहेत आणि दुसरे मोदकासारखे मोमोज केलेले आहेत. तर इकडं मी तुम्हाला दाखवलं की मी टोमॅटो उकडण्यासाठी ठेवलं होतं, तर छानपैकी उकडले ते. ते आता लसूण आणि टोमॅटो काढून घेते आणि हे मोमोज मी उकडण्यासाठी जाळीवरती ठेवून देते. तर आता टोमॅटो छान उकडले, त्याचं मी असं साल काढून घेते. जरा गरम आहे. तर आता हे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि लसूण पण त्यामध्येच टाकायचं आपल्याला. आपण उकडलेलं लसूण आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी लाल मिरची पावडर आणि मीठ घालणार आहे आणि हे छान एकत्र मिक्सरला बारीक करून घेते. तर आता ह्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घालणार आहे आणि अजून 1 चमचा घालणार आहे. असं मिळून मी 1.5 चमचा मिरची पावडर घातली आणि त्याच्यामध्येच आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे. तर एवढा पूर्ण 1 चमचा बास होतो. तर मीठ पण घातलेलं आहे आणि हे छान आता मिक्सरला मी बारीक करून घेते, म्हणजे आपली मोमोजची चटणी तयार होते. तर आता मी पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी उकळलं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवली, चाळणीला तेल लावले आणि त्याच्यामध्ये आता हे मी मोमोज उकडण्यासाठी ठेवणार आहे. तर छान असे आकार बनवलेले आहेत मी मोमोजचे. सगळे मोमोज असे छान ठेवून देते. मी 2 वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज बनवलेत. मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं तसं दाखवते मी तुम्हाला. तर हे मोदकासारखे सुद्धा मोमोज मी बनवून घेतलेले आहेत. सगळे मोमोज मी आता उकडण्यासाठी ठेवते. काही जण फ्राय पण करतात तेलामध्ये, पण मी फ्राय नाही करणार आहे, तर उकडून घेणार आहे. उकडून छान लागतात. मोमोजची जी खरी चव आहे ना ती उकडून किंवा मग तंदूर असतं ना, तंदूर आपण कसं करतो तशा प्रकारे सुद्धा बनवता येतात. तर हे छानपैकी असं मी ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यावरती मी झाकण ठेवून देणार आहे आणि जवळजवळ 10 ते 15 मिनिटासाठी हे छान असं उकडून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. छान अशी मोमोची चटणी आपली तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त झाली आणि स्मेल पण खूप छान येतोय. मोमोज छान असे उकडलेत, तुम्ही पाहू शकताय. खूप छान उकडले गेलेले आहेत आणि आता हे मोमोज मी एक एक करून ताटामध्ये काढून घेते. आता मोमोज छानपैकी उकडलेले आहेत. मोमोज छान असे उकडले गेलेले आहेत. आता सगळे मी ताटामध्ये काढून घेते. परी आता टेस्ट करून सांगणार आहे. परीला तर काय मोमोज आवडत नाहीत. आहे ना परी? कसं झालंय? मस्त ना? एक नंबर झाले, मस्त झाले, छान झाले. तर मी तुम्हाला मोमोजची रेसिपी डिटेलमध्ये दाखवलेली आहे आणि तुम्हाला मोमोजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, कारण मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीजसुद्धा माझ्या चॅनेलवरती अपलोड करत असते. जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.